परवा एक व्हिडिओ टाकला त्याचा, ज्या वेळेला याने याचं उपोषण सोडवलं पहिलं, अक्षरशः याला दिल्लीला पोहोचवलं हो राकेश टिकेतीच्या सोबत. राकेश टिकेती सोबत हा हातमिळवणी केली आणि म्हणजेच काय, खलिस्तान्यांसोबत गेला हा खलिस्तान्यांसोबत गेला. याचं कालचं वक्तव्य काय आहे ऐकलं तुम्ही सोलापूर मधलं, की महाराष्ट्राचा बांगलादेश करायचा का. म्हणजे काय रे बाबा, तू काय त्यांच्या हातात तलवारी देतोय मुघलांच्या हातात आणि सांगतो हिंदूंना महाराष्ट्राचा तुला कसं काय बांगलादेश करायचा. तुला त्याच्या धमक्या देत असेल ना तर आम्ही पण बांगड्या भरल्या नाहीत. हा बेड्या नाही, बांगड्या तर भरलेल्या आम्ही. बांगड्या याच शक्तीचं प्रतीक आहे बांगड्या भरणं म्हणजे, परंतु बेड्या नाही आमच्या हातात. मला हे म्हणायचंय, आमच्या हातात बेड्या नाही, लक्षात घे. तू जर धमक्या देत असेल ना की महाराष्ट्राचा मी बांगलादेश करेल, तर तुझं पण काय करायचं ते करू मग आम्ही. वा रे, माणूस महाराष्ट्राचा बांगलादेश करायला चालला का. तर याच्या मताप्रमाणे सगळे सोयरे लागू करत नाही, म्हणून सगळे सोयरे कशासाठी लागू करायचे याला. तर आमची लेकरं म्हणजे मराठ्यांचं रक्त, हिंदूंचं रक्त आणि हिंदूंचा डीएनए हिंदूचा जन्माला घालायची आमच्या लेकरांना, त्यांची लेकबाळ आमच्या घरात घेऊन यायची मुसलमानांची, आणि काय करायचं तिनं लेकरं जन्माला घालायची आमच्या मुलांच्या जवळ झोपून, आणि ते लेकरं घेऊन ती बापाकडे जाणार आणि बापाची जात लावणार तिच्या. वा रे वा, याच्यासाठी याचा अट्टहास. सगळे सोयरे लागू झालेच. अरे वा, सगळे सोयरे लागू झाले पाहिजेत. कशासाठी रे तुझा एवढा अट्टहास हा जरांगे. होय रे तुझे सगळे. मग मला तुला म्हणायचंय जरांगे, तुझ्या पोराला मुसलमानाची बायको कर, तुझ्या मुली मुसलमानांच्या घरात घे, आमचं काही म्हणणं नाही. तुझा रोटी व्यवहार बेटी व्यवहार चालू दे, आमचं काही म्हणणं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला ना, तू करू शकतोस. जसं सुप्रिया सुळे नाही का मागं बोलल्यात, माझी मुलगी आहे, तिला कुठं लग्न करायचं, तिला कुठला नवरा करायचाय, तिला कुठल्या जातीत जायचंय ती ठरवे, तुम्ही लोक कोण. अगदी बरोबर, तुमची मुलं, तुम्हाला काय करायचं ते करा, आमचं काही म्हणणं नाही बघा. पण आमच्या घरात मध्ये नका बाबा घाण पेरून टाकू. आणि ते तुझं जे म्हणणं आहे ना अजिबात खरं होणार नाही बरं का जरांगे. त्याचं कारण तुला सांगते, त्याचं कारण सांगते मी तुला. हे संविधान लागू झालेलं आहे बरं का, आणि ते संविधान बघ प्रदान केलेलं आहे कुणी, बघ 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 इथं आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव बरं का. जरांगे हे बघ, जरांगे तू विसरला या देशाला संविधान लागू आहे, याला संविधान म्हणतात. जरांगे तू ये पुण्याला, तुला गिफ्ट देऊ एक, जरा वाच. हे संविधान आहे ना तू मोडीत काढण्याचं काम तुझं चालू आहे, परंतु आम्ही मोडू देणार नाही. हा ग्रंथ आहे आमच्यासाठी, हे रक्षण आहे आमच्यासाठी, कळलं ना. हा ग्रंथ आम्ही तुला मोडीत काढू देणार नाही. हा ग्रंथच आहे हो, हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी. हा ग्रंथच आहे आमच्यासाठी लिहून ठेवलेला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळं तुला हा ग्रंथ मोडायचा आहे ना, हा ग्रंथ तुझं जे चाललंय ना की संविधान तुला पायदळी करायचंय, त्याची आम्ही होऊ देणार नाही, पायमल्ली होऊ देणार नाही संविधानाची. हो, ते काळजाला लावून ठेवलंय आम्ही. आणि बघा ए जरांगे, बघ 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 कुणी बघ, माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला प्रदान केलेले. तू आज ज्यांची चाटुगिरी करतोय ना, ज्यांची चाटुगिरी, त्यांनी पण गुलामगिरी केली बघ संविधानाची. तू ज्यांची चाटुगिरी करतोय ना ते गुलाम आहेत संविधानाचे, कळलं का. गुलाम आहेत म्हणून त्यांना मारायचंय संविधानाला, पण आम्ही मारू देणार नाही रे. तुझे म्हणतोय ना जरांगे, मला सांग या संविधानाच्या कुठल्या पेजवर असं लिहिलेलं आहे सगळे सोयरे लागू करा. मला सांग जरांगे, या संविधानाच्या कुठल्या पेजवर लिहिलेलं आहे सगळे सोयरे लागू करा. सांग ना जरांगे, कुठल्या पेजवर लिहिलेला आहे संविधानाच्या सगळे सोयऱ्यांचा विषय. अरे जे डीएनएच मॅच होत नाही, तू त्यांना म्हणतो डायरेक्ट त्यांची जातच बदलून टाका, डीएनए एकाचा आणि जात एकाची लावा. अरे देवा, काय म्हणावं याला, डायरेक्ट डीएनएच बदल म्हणतो बाबा. अगं बाई, भारत हा पितृसत्ताक देश आहे बर का, कसं काय डीएनए बदलायचं.
अंमलबजावणी करा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली. अंमलबजावणी? अरे संविधान मान्यच करत नाही जरांगे. हे जे संविधान आहे ना जरांगे, माझी विनंती आहे रे माझ्या हिंदू भावांना, त्याला एक संविधानाची प्रत देऊनच टाका. कदाचित त्याला माहितीच नाहीये, त्याला माहितीच नाहीये की हे जे आहे ना याच्यामुळेच आज तो भुगतोय जरांगे. याच संविधानाने अधिकार दिलाय त्याला, म्हणून तो माजलाय. याच संविधानाने अधिकार दिलाय जरांगेला, म्हणून आहे ना तो इतका उन्मत्त झालाय तो माणूस, फुगलाय बेडकासारखा तो. त्याला कारण आहे ना, जे आत्ताचं सरकार आहे ना ते या संविधानाचं रक्षण करतंय बरं का. आत्ताचं सरकार, जे 2.5 वर्ष सरकार होतं ना त्या सरकारने अजिबात संविधानाचं रक्षण केलं नाही. त्याचं कारण काय केलं होतं कितकितची तळेने? काय बा शरद पवारांच्या घरावर मला सांगा, काय केलं होतं कितकितची तळेने? काय केलं होतं बा शरद पवारांच्या घरावर मला सांगा, काय केलं होतं केतकी चितळेने? काय केलं होतं? तिला 3 महिने आतमध्ये डांबली. बरं, नवनीत राणा आणि रवी राणा काय बोलले होते की आम्ही, तुम्हाला चालत नाही ना हनुमान चालीसा, तर आम्ही तुमच्या घरापुढे येऊन म्हणू. एखाद्याने म्हटलं असतं उद्धव ठाकरेने, अरे मांडव टाकतो मी, चल बस तू पण आणि मी पण बसतो, मांडव टाकू चांगला, आपण स्पीकर लावून बोलू, या स्वागत आहे तुमचं. ह्यांनी काय केलं? दोघा नवरा बायकोंना घरातून उचललं, त्यांना 15 दिवस आतमध्ये डांबलं. काय केलं होतं रे बाबा? सांगा ना, काय केलं होतं एवढं? किती म्हणजे वाईट यांनी ते 2.5 वर्ष घालवले. कुणालाच बोलण्याचा अधिकार नव्हता, कुणीच आपलं मत व्यक्त करू शकत नव्हतं, कुणीच. लक्षात घ्या, अजितदादा पवार त्यांच्या गटात होते त्यावेळेला, शरद पवारांसोबत होते. अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर केस केली होती. कसं असतं माहिती, ज्या माणसांच्या सोबत राहताना माणूस संगत तशी लागत असते. त्यामुळे माझा आता अजितदादांवर काही रोष नाही, कारण ते धर्मासाठी आमच्या सोबत आलेले आहेत, धर्मासाठी ते भाजप सोबत आलेले आहेत, धर्मासाठी ते शिंदे साहेबांच्या सोबत आलेले, त्याच्यामुळे त्यांचं स्वागतच. यस. परंतु त्यावेळेला मात्र काय केलं, माझ्यावर सुद्धा केस केली, माझ्यावर सुद्धा केलेली आहे कोरोना काळात मध्ये, की कोरोना रेड म्हणजे अलर्ट होता आमच्या इथं, तर अजिबात यायचं नाही. माझ्या गावाकडे केस करायला लावली श्वेता महालेला, अगदी भाजपची बाई होती, भाजपची, तिला सुद्धा केस करायला लावली माझ्यावर. हे तर फडणवीस साहेबांना माहिती सुद्धा नसेल काहीच, श्वेता महालेने जे कांड केलेले आहे ते. मला जे लोक म्हणतात ना की बाबा तू मी कुठल्याही पक्षाची नाही, मी माझ्या धर्माची आहे, पुन्हा सांगते मी, ते श्वेता महालेला आहे ना सोलून काढलेली मी चिखलीमध्ये. हा, तिने माझ्यावर 5-5 केस करायला लावले होते. कुणाच्या काळात? ह्यांच्या काळात बरं का. बघा संविधानाची किती पायमल्ली केली या लोकांनी. ह्यांच्या काळात मध्ये एकाच गुन्ह्यात मध्ये माझ्यावर 5-5 ठिकाणी केस होऊ शकतात का? सांगा मला. गुन्हा एकच, मुळात तो गुन्हाच नव्हता. सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करणं म्हणजे गुन्हा नाही. उलट ही श्वेता महाले आणि हिचा नवरा जो फडणवीस साहेबांचा पीए आहे, हे फडणवीस साहेबांना माहित नाही, त्या व्यक्तीला मला अजिबात दोष द्यायचा नाही. मी सांगते तुम्हाला की ही लोक कशी गैरफायदा घेतात. तो विद्याधर महाले माझ्या 80 वर्षाच्या बापाची कॉलर पकडून त्यांना धमकी देतोय, तुमच्या पोरीला सांगा व्हिडिओ डिलीट करा. माझ्या बायकोचं नाव घेऊन तिने व्हिडिओ बनवला. काय बनवला होता व्हिडिओ मी श्वेता महालेच्या बद्दल, की बाई ग तुझे चिंध्या वाटतीये ना ते मास गावामध्ये, त्या मासची गरज नाहीये लोकांना. ग्रामीण भागातली लोक काही दुडके फडके बांधतील, त्यांना अन्न नाहीये घरात खायला, पीठ मीठ आहे का त्यांना ते बघ. ह्याच्यामध्ये काय चुकीचं होतं माझं? बाई ग तू शेतात मध्ये जाऊन फोटोशूट करते, ही फोटोशूट करायची वेळ नाही. गावोगावी फिरा, लोकांना काय हवं नको ते बघा, हे मी बोलले होते. काय चुकीचं बोलले होते? या माझ्या वक्तव्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता माझ्यावर. माझ्या बापाला धमकी द्यायला जाता 80 वर्षाच्या, माझ्या वडिलांना धमकी द्यायला जाता. ज्या वेळेला मला कळतं माझ्या वडिलांना धमकी देताय तुम्ही, त्यावेळेला मी शिव्या दिल्यात, गलिच्छ दिल्यात, मान्यच करेल मी. तुम्ही माझ्यावर 5-5 गुन्हे दाखल करता. कधी झालेलं आहे? भाजपच्या काळात नाही. भाजपचं सरकार असतं ना, हूच दिलं नसतं. फडणवीस साहेबांनी हूच दिलं नसतं, मला याची गॅरंटी. कुणी केलं हे? शरद पवार गटाला मिळून राष्ट्रवादी काँग्रेसला हात मिळवणी केली या बाईने, की अजितदादा तुम्हाला पण त्या बाईने शिव्या दिलेल्या आहेत. मग काय करायचं? हात मिळवणी करू. त्यात मध्ये हा मोहिते पण त्यांना भेटला आणि अगदी सगळीकडनं असं कडं करून माझ्यावर गुन्हे दाखल केले. कुणाच्या काळात झाले? ह्यांच्या काळात. म्हणजे काय तर संविधानाची पायमल्ली करणारे हे लोक आहेत.
आणि तुम्ही अगदी ठॉठॉ बोंबलताय संविधान बदलणार आहेत. अरे कुणा सांगितलंय ना मी त्या दिवशी की पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणे नाही बरं का, होऊन गेलेत संविधानाचे लेखक. तुमच्या डोक्यामध्ये एवढी बुद्धी आहे का चाललेत संविधान बदलायला?